पहा जनतेच्या समस्येच्या बातम्या। खेड तालुक्यातील आंबवली गावामध्ये भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेच्या ग्रामशाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबवली गावामध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते स्थापन झालेल्या संस्थेच्या ग्रामशाखेचे उद्घाटन सोहळा दिनांक 17/12/2023 रोजी भारतीय बौद्ध महासभा खेड तालुका अध्यक्ष माननीय BS पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे खेड तालुक्याचे माजी अध्यक्ष देवानंद यादव यांनी भारतीय बौद्ध महासभाची ग्रामशाखा आंबवली येथे संपन्न करताना त्यांनी सांगितले की खेड तालुका मर्यादित संस्था आहे, परंतु भारतीय बौद्ध महासभा ही जागतिक स्तरावर आहे। त्यामुळे धम्म कार्य करताना जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर व केंद्रीय स्तरावर काम करण्याची पूर्ण मोकळीक भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे फार आनंदी आहे। या कार्यक्रमाला माननीय देवदत्त हळदे, माननीय प्रकाश कांबळे, माननीय महादेव लोखंडे, माननीय गिरीश गंभरे, माननीय KT गायकवाड, माननीय DN मोरे गुरुजी, तसेच मारुती राया तांबे, माननीय राजेश यादव, संतोष तांबे, जगदीश जाधव व महिला प्रमुख सौ प्रमिला कांबळे ह्या उपस्थित होत्या। धम्म मातृसंस्थेचे राष्ट्रीय सल्लागार, वंचित बहुजनांचे हृदय सम्राट असणारे सर्व अध्यक्ष, त्यांचे सचिव, उपाध्यक्ष, सर्व प्रचार, पर्यटन, संस्कार विभाग, संरक्षण विभाग या सर्व विभागाचे आमचे सन्माननीय जिल्हा कमिटीचे संघटक आदरणीय BS पवार गुरुजी याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वीकारतील अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानाची सूचना आपल्या तालुका महासचिवांच्या माध्यमातून BS पवार गुरुजी यांची आलेली आहे। या सूचनेला आपल्या सगळ्या सभागृहाच्या वतीने मी अनुमोदन देतो। जय हिंद। खेड तालुक्याच्या अंतर्गत आज आपण त्या 18 गाव धवडे बांद्रे विभागामध्ये मौजे आंबवली या ठिकाणी बाबासाहेबांच्या निर्माण केलेल्या मातृ धम्म संस्थेची शाखा संस्था या ठिकाणी आपण आदरणीय आमचे समाज प्रबोधन करणारे आणि प्रचारक, धम्म प्रचारक म्हणायला काय हरकत नाही, आदरणीय देवानंद यादव गुरुजी आणि त्यांचे जे काही सगळे संघ म्हणजे सोबत असलेले त्यांचे आदरणीय कार्यकर्ते यांनी त्यांना विचार केलेला आहे। बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने त्याने आज त्या शाखेची तालुका संघटनेकडे मागणी केल्याच्या नंतर आपण त्यांना शाखेची परवानगी देत आहोत। परिस्थितीमध्ये आमचे आदरणीय श्रामलेद आणि भावदाचार्य देवदत्त हळदे गुरुजी, त्याचप्रमाणे आमचे ज्यांच्याकडे ह्या संस्थेचा प्रचार आणि प्रसार करण्याची प्रमुख भूमिका आहे त्या आदरणीय आमचे लोखंडे यांना विनंती करतो की आपण दीपक प्रज्वलन करून घ्यायचा आहे। यानंतर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करते। थांबा एक मिनिट। हा 5 लाख अनुयायांनी एकत्रित असता धम्मदीक्षेचा मोठा कार्यक्रम झाला। त्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हा धम्मदीक्षेचा सोहळा पार पडत असताना त्या धार्मिक संघटनेचा आपण या ठिकाणी ओपनिंग करत असताना, या संस्थेची या ठिकाणी संघटना राबवत असताना उपस्थिती लाभलेले आहे। मी त्या घोषणा पवित्र भगवान गौतम बुद्धांचा, पवित्र भगवान गौतम बुद्धांचा, आंबेडकरांचा, आंबेडकर
आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि, तथ्यंपि धम्मं शरणं. बैकग्राउंड पण चांगला आहे. बोला. जय भीम. आज या ठिकाणी अंबोली या गावी भारतीय बौद्ध महासभा या राज्यभर प्रसारित असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली देशभरातील ही एक अत्यंत तळमळीने आणि धम्मकार्य करणारी एक संस्था आहे. आणि या संस्थेचा या ठिकाणी शाखा ओपनिंगचा कार्यक्रम आज दिनांक 17/12/2023 रोजी पार पडलेला आहे. आणि या कार्यक्रमाकरिता आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय BS पवार यांच्या हस्ते या कार्यकारिणीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या नावाचा देखील नामफलक या ठिकाणी आपण लावण्यात आलेला आहे. आणि हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अत्यंत तळमळीने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांच्या साक्षीने पार पडलेला आहे. आणि या संस्थेचं काम करत असताना मनापासून आनंद होतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं आयुष्य पूर्ण या समाजासाठी वेचलेलं आहे. त्यांनी आपली 4 अपत्य आणि आपली स्वतःची पत्नी देखील या समाजासाठी गमावलेली आहे. परंतु त्या गोष्टीची तमा न करता त्यांनी या देशातील जो पिछलेला वर्ग होता आणि या सर्व गोष्टींपासून वंचित असा जो वर्ग होता, त्या सर्व वर्गातील समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य केलं. आणि आज भारताची राज्यघटना या ठिकाणी त्यांनी प्रदान केलेली आहे. आणि ही राज्यघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. आणि त्याच्यावर हा संपूर्ण भारत देश चालत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे सर्व बौद्ध बांधवांनी सभासद झालं पाहिजे. आणि हे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे सर्व कुटुंबीय करत आहेत त्यांना हातभार लावून हे कार्य अत्यंत जोमाने आपण पुढे नेलं पाहिजे असं मला वाटतं. जय भीम.